नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. अरुण कामथे यांचा खळद येथे सत्कार. सहकार नगर पुणे येथील राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंगच्या व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झालेले अरुण विठ्ठलराव कामथे यांचा खळद तालुका पुरंदर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार संजय जगताप, कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, सुदामाप्पा इंगळे, प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, दत्तात्रय झुरंगे, दिलीप यादव, शिवाजी कादबाने, विजय कादबाने, गणेश ढोरे, किरण मोटे, सुनीता कोलते, बाळासाहेब कामथे, बाळासाहेब लाटकर, स्मिता कोंडरे, शंकरराव कामथे, बबनराव कामथे, कैलास कामथे, नम्रता कादबाने, रोहिणी कामथे, दशरथ कादबाने, संदीप यादव, योगेश कामथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कामथे, किमया कामथे यांनी केले. सन्मानपत्र लेखन व वाचन छाया कामथे यांनी केले. धन्यवाद. जनहितम ध्येय पुणे महानगरपालिकेचे स्वर्गीय राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व ज्युनियर कॉलेज सहकार नगर कर्तव्यदक्ष कुशल प्रशासक संगणक तज्ञ आणि सत्य तत्व कर्तृत्व यांच्याशी आयुष्यभर बांधिलकी जपणारे आदरणीय प्राचार्य माननीय श्री अरुण विठ्ठलराव कामथे सर यांना सन्मानपत्र. विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असेल. विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असेल. प्रत्येकाचे रूप मनोहर घडविण्यास मी सज्ज असेल. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदर तालुक्यातील खळद हे आपले गाव. याच ठिकाणी 11 नोव्हेंबर 1964 रोजी आपला जन्म झाला. श्री विठ्ठलराव कामथे व श्रीमती पार्वतीबाई कामथे या सांप्रदायिक सात्विक सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या पुण्यशील आई वडिलांच्या शिस्तबद्ध संस्कारात आपण वाढला. येथेच आपण प्राथमिक शिक्षणाचा श्री गणेशाई गिरवला आणि अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरू केली. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणून ही तुकोबांची मुक्ती आपण साध्य करून दाखवली. श्री यमाई मातेचे कृपाक्षेत्र असलेल्या श्री यमाई माता विद्यालय शिवली या ठिकाणी आपण माध्यमिक शिक्षण घेतले व मॉडर्न कॉलेज पुणे येथून BSc पदवी प्रथम श्रेणी प्राप्त केली. विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यात स्वर्गीय श्रीमती शांताबाई बाळकृष्ण डोले पाटील माध्यमिक विद्यालय पुणे 1 या ठिकाणी प्रथम सेवा करण्याची संधी 8 सप्टेंबर 1987 ते 5 ऑगस्ट 2012 पर्यंत आपणास मिळाली. आपण या ठिकाणी सलग 25 वर्ष सेवा केली. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कामावर निष्ठा या आपल्या तत्वांच्या जोरावर आपण या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य केलं. पुणे महानगरपालिकेचे स्वर्गीय राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सहकार नगर पुणे 9 या ठिकाणी 6 ऑगस्ट 2012 ते 30 जून 2021 पर्यंत प्राचार्य म्हणून 9 वर्ष सेवा केली. याच ठिकाणी सेवानिवृत्त होण्याची संधी आपणास मिळाली. नई ज्ञानेन सदृश्यम पवित्रमीय विद्यते. ज्ञानदानासारखं पवित्र असं कार्य नाही. याच विचारांमुळे सलग 33 वर्ष शिक्षण क्षेत्रात आपण कार्य केले. मनातील अंधार दूर करून ज्ञान प्रकाशानं विद्यार्थी जीवन उजळून टाकले. सेवा करत असताना अनेक विद्यार्थी आपण घडवले की आज जे उच्च पदावर कार्यरत आहेत. माळ भराडी उजळू दे आसमंत सारा, माळ भराडी उजळू दे आसमंत सारा, पेटून आव्हाने विद्यार्थ्यांच्या जागृत केल्या होता. असा आत्मविश्वास आपण त्यांच्यात निर्माण केला. या विद्यालयाच्या जडणघडीत आपला शिनाचा वाटा आहे. आपल्या कर्तृत्वाने आपण विद्यालयास यशाच्या उंच शिखरावर आपण नेऊन ठेवले. मुलं म्हणजे देव, मुले म्हणजे राष्ट्राची अनमोल ठेव. याच विचारसरणीमुळे आपणास फूड इन्स्पेक्टरची संधी आलेली असताना देखील आपण ती नाकारली आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपली आवड आपण जपली. विद्यार्थी विकास हाच आपला ध्यास. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण विद्यालयात अनेक उपक्रम राबवले.
अतिशय सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणजे पप्पांविषयी किती बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे लहानपणापासून त्यांनी आमचं जे संगोपन केलं ते एका चांगल्या विचारधारेवरती केलं. त्यांची असलेली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ते आम्हाला कायमच सांगत आले की सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग ऑलवेज. ते आम्हाला कायम हेही सांगत आले की पैसे हे फक्त गरज आहे, ते तुमचं सर्वस्व कधी नसूच शकत आणि म्हणूनच तुमच्या आयुष्याला खूप काहीतरी चांगला अर्थ असला पाहिजे. आणि म्हणून त्यांचा जनमानसाप्रती असलेला खराखुरा सेवाभाव, त्यांची दान धर्म करण्याची वृत्ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. व्यवस्थापन कौशल्याबद्दल तर मी काय बोलू, म्हणजे मॅनेजमेंट गुरुच म्हणावं लागेल. पुणे महानगरपालिकेत काम करत असताना वरिष्ठांनी दिलेली कुठलीही जबाबदारी असो, प्रत्येक जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी पार पाडली. म्हणजे कुठलंही काम असो, पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स असो किंवा पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या जनगणनेचं काम असो, आपत्ती व्यवस्थापनाची कामं असो, प्रत्येक काम त्यांच्या कामाचं स्वरूप, त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचं व्यवस्थापन खूप शिकण्यासारखं. म्हणजे कुठलंही काम पप्पांनी ठरवलं की मला अमुक एक काम कम्प्लीट करायचं आहे, तर सर्वप्रथम येतो त्यांचा त्या कामाविषयीचा सर्वे, मग येतं प्लॅनिंग, मग एक विशिष्ट विश्वासू टीम त्या कामासाठी नेमणं, त्याचं ऑर्गनायझेशन करणं, त्याचं टाइम कॅल्क्युलेशन करणं आणि मग ते अल्टिमेटम गाठणं, अत्यंत उत्कृष्ट दर्जेदार काम संपूर्ण करणं, हे त्यांची कायम जिद्दच राहील. आणि यावरूनच त्यांचं त्यांच्या कामावरती किती प्रेम आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे काम हेच सर्वस्व. आम्ही लहानपणापासून हेच बघत आलो की दिवसाच्या अखेरीस मला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, माझं काम खूप चांगलं झालं पाहिजे. पहिल्यापासून त्यांचं हेच आम्हाला सांभाळलं. म्हणजे त्यांच्या कामावरची त्यांची असलेली पकड किंवा त्या कामाविषयी असलेली निष्ठा आणि आस्था खूप काही शिकवून जाते. तुम्ही केलेलं कुठे प्रशासक म्हणून असेल किंवा संगणकामध्ये केलेलं काम असेल, या भागातील आपल्या मुलांना यावं आणि हेच भविष्य काळामध्ये तुमच्याकडून हे वाटचाल राहील आणि तुमचं आरोग्य, तुमचं संपूर्ण जीवन येणाऱ्या काळामध्ये सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यमय जावं अशी शंभूच्या चरणी प्रार्थना करतो. आणि नानांना या ठिकाणी मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मधनं असतील आणि आता रिटायरमेंट नंतर सुद्धा पुरंदर तालुक्यामध्ये शिक्षणाचं काम करण्याचं एक त्यांनी वचन तुम्हाला आम्हाला सर्वांना दिलेलं आहे. निश्चित पद्धतीनं नाना ते पूर्ण करतील. नानांच्या रिटायरमेंट नंतरचं जीवन अतिशय सुख समाधानाचं वैभवाचं जावं. मला आठवतं की ज्या वेळेस कुठल्याही पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे किंवा इतर विभागाचे कोणतेही काम फोनद्वारे पुरंदर तालुक्याचं सांगितलं तर नंतर त्याचा उलट फोन यायचा, सर असं असं काम आहे, ते झालंय, त्या मुलाचं मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलंय किंवा असं असं काम आहे, ते होऊ शकत नाही, पण आपण नंतर प्रयत्न. कोणाचंही काम असल्या ते म्हणणार नाही ते कोणाचं आहे, काय आहे, काही नाही. ज्याचं काम येईल त्या कामासाठी मदत करते. फक्त शिक्षक नव्हते, पुणे महानगरपालिकेचा शिक्षण विभाग गदगद हलवणारे अशा प्रकारचे ते शिक्षक होते. शिक्षणाचा शिक्षण अधिकारी असो किंवा शिक्षण विभाग असतो पुण्यात, त्या सगळ्यांच्या वरती त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं कमांड होतं. नगरसेवकांची मैत्री, महापौरांची मैत्री, आमदारांचे संबंध, अधिकाऱ्यांचे संबंध आणि लोकांच्या बरोबर काम करण्याची इच्छा, तळमळ, तेव्हा अनेक लोकांना ते मदत त्या ठिकाणी करू शकले. म्हणून आता शिक्षकांचा समाजामध्ये रोल काय, बऱ्याचदा शिक्षकाकडे पाहताना काही जण कौतुक करतात, काही जण चेष्टाही करतात, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी असतात. पण आपल्या हॉलमध्ये बसणारा प्रत्येक माणूस आणि जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस, त्या प्रत्येक माणसानं जर आत्मपरीक्षण केलं तर प्रत्येकाला शिक्षकानंच घडवलंय. प्राथमिक शिक्षक असेल, माध्यमिक शिक्षक असेल, कॉलेजचे शिक्षक असेल किंवा समाजामध्ये काम करणारे ज्येष्ठ माणसं असतील, ते गुरु असतील, त्यांनी घडवलंय. शिक्षकाशिवाय हा समाज तयार झालेला नाही.
कुणीतरी शास्त्रज्ञ झाला त्याला शिकवणारा कुणीतरी शिक्षक आहे, कुणीतरी खेळाडू आहे त्याला शिकवणारा कुणीतरी शिक्षक आहे, कुणीतरी राजकारणी आहे त्याला शिकवणारा कुणीतरी शिक्षक आहे, कुणीतरी उद्योगपती आहे, टाटा असेल, बिर्ला असेल, अंबानी, त्यांनाही शिकवणारा शिक्षक आहे. त्यामुळे शिक्षकानं जे घडवलंय हे कोणी त्या ठिकाणी अमान्य करू शकणार नाही. शिक्षकाचा रोल काल होता, आज आहे, उद्याही तो राहील. मी एक उदाहरण मला आठवलं म्हणून या ठिकाणी देतो. आपल्याला सगळ्यांना दोन व्यक्तिमत्व माहिती आहे, डॉक्टर मनमोहन सिंग आणि एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम साहेबांना एकदा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचार, बऱ्याच शाळांना ते व्हिजिट द्यायला जायचे, मुलांनी प्रश्न विचारला की कलाम साहेब, तुम्हाला राष्ट्रपती म्हणून तुमची जी कारकीर्द आहे ती जास्त महत्वाची वाटते का अण्णादुराई विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून तुम्ही काम करत होता ती कारकीर्द तुम्हाला जास्त महत्वाची वाटते? क्षणभर ते थांबले आणि त्यांनी सांगितलं, मला राष्ट्रपती पदापेक्षा विद्यापीठामध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थी जे घडवत होतो ते मला सर्वात जास्त आवडतं आणि ती कारकीर्द मला सर्वात जास्त आवडते. मनमोहन सिंगांना विचारलं, तुम्ही एवढे मोठे अर्थतज्ञ आहेत, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत, तुम्हाला पंतप्रधान म्हणून कारकीर्द जास्त आवडते का? मग तुम्ही तिथं जगामधल्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज सारख्या विद्यापीठामध्ये तुम्ही अर्थशास्त्र शिकवला, भारतामध्ये तुम्ही शिकवलं, ते प्रोफेसर म्हणूनचं काम तुम्हाला जास्त आवडतं. त्यांनी सुद्धा सांगितलं, प्राईम मिनिस्टर पेक्षा मला शिक्षकाचं काम हे जास्त आवडतं. प्राईम मिनिस्टर मला मिळाला हा माझा ऑनर आहे, मला हे आवडतं. पण माझं जर अगदी मनात ती आवड म्हटलं तर ती माझी आवड आहे. म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षक हे देण्याचं काम करत असतो. आईनंतर सर्वात जास्त निस्वार्थपणानं आपल्यावर जर प्रेम कोण करत असेल ना तर तो म्हणजे शिक्षक असतो. म्हणून शिक्षकाने जे घडवलंय, टू सी द लाईट इन द डार्कनेस ऑफ द वर्ल्ड, डार्कनेस इज इग्नॉरन्स, नॉलेज इज लाईट अँड गुरु इज लाईट. गुरु ही लाईट आहे, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम जर कोण करत असेल ना तो गुरु असतो. म्हणून शिक्षकांना म्हणतात टीचर इज अ मेकर ऑफ मॅन किंवा टीचर इज द आर्किटेक्ट ऑफ अवर नेशन. आपलं जग, आपला देश घडवण्याचं काम केलंय. तर तुम्ही सुद्धा आतापर्यंत याच पद्धतीनं शिक्षक घडवण्याचं काम केलं, विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, पुढे आता समाज घडवण्याचं तुम्हाला काम करायचंय. आणि शिक्षणाच्या माध्यमातून माणसे किती सुसंस्कृत बनू शकतात याचं उदाहरण कामथे परिवाराने आपल्या समोर त्या ठिकाणी निश्चितपणाने ठेवलंय. मी असेल, साहेबरावांना असेल, शिवाजी नामदेव कामथे असतील, रघु इव्हान असेल, ही सगळी आम्ही एका वर्गात शिकलेली मुलं आहोत. महादेव इव्हान अशी सगळी मुलं आम्ही या हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी शिकलो. आणि म्हणून तुमच्या या स्टेज पर्यंत बोलायची संधी आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळाली. सरांची मुलगी या ठिकाणी बोलली, अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिने तिथं उत्कृष्ट भाषण केलं. अगदी माईकवर यायचं म्हणलं तर फार सोपं काम नाही, परंतु माईकवर तिने इतकं चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचं किंवा वडिलांचं कुटुंबाचं कशा पद्धतीने संस्कार, म्हणजे संस्कार त्या पद्धतीने चांगले कुटुंबावर त्या ठिकाणी झाले. आणि म्हणून संस्कार करण्याचं काम सरांनी सुद्धा आपल्या कुटुंबावर चांगले त्या ठिकाणी केलेत. आपल्या बंधूंचे संस्कार आपल्यावर सगळ्यांच्यावर चांगलेत, आई वडिलांचे संस्कार चांगलेत. आणि हा वारसा जतन करण्याचं काम पुढची सुद्धा पिढी चांगल्या पद्धतीने करते याचा निश्चितपणाने अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वाटतोय. त्या शिक्षकांना म्हटलं, सर तुम्ही मुलांना प्रश्न विचारा आणि त्या मुलांचं उत्तर काय येते ते पहा, उत्स्फूर्तपणे मुलांना बोलायला सांगा. मी सांगितलं, सर जो प्रश्न विचारतील त्याचं मोकळेपणाने उत्तर द्या, काय घाबरायचं कारण नाही. संस्था चालक म्हणून मी हजर आहे. शिक्षकांनी सहज एक प्रश्न विचारला, म्हणजे मुलांनो मी तुम्हाला एक मराठीचा प्रश्न विचारतो, सत्य आणि भ्रम यातला फरक सांगा. इंग्रजीचे शिक्षक होते, सत्य आणि भ्रम यातला फरक त्यांना हवा होता. काही मुलांनी सांगितलं सत्य म्हणजे खरं, भ्रम म्हणजे खोटं, अशा पद्धतीची उत्तरं चालू होती. एक मुलगा ज्याला इंग्रजी काही लक्षात येत नव्हतं सरांचं, तो उठला आणि सर म्हटलं, मी बोलू का? रागू नका, फक्त मी आपलं माझ्या मनाने सांगतोय, तुम्ही ऐका, तुम्हाला नाही पटलं तर सोडून द्या. म्हटले सत्य आणि भ्रम यातला जो मला फरक समजतो तो हा, तुम्ही इंग्रजी शिकवताय सत्य आहे, पण तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजतं हा तुमचा भ्रम आहे. सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्या ठिकाणी चांगलं काम करण्याची संधी मिळाली. खूप खूप बरं वाटलं त्या ठिकाणी भेटून. सरांचा आता आवडला आपला गणेश, त्याप्रमाणे सरांनी गावासाठी वेळ द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. सरांना नक्कीच गावासाठी वेळ अजून पूर्वी देत होते, आताही देते आणि माझाही गावात नक्कीच सहभाग राहील. आपण काहीतरी चांगलं निश्चित करूया, कधी आपण तसं तयार आहोत. बाकी सरांना मग पालकांचा ओढा हा प्रायव्हेट शाळांच्याकडे आणि मोठमोठ्या संस्थांच्याकडे, मोठं नाव असणाऱ्या संस्थांच्याकडे नेहमी जातो. परंतु
परंतु महानगरपालिका चालवत असलेली एक शाळा जिची उंची खऱ्या अर्थाने नानांनी एका वेगळ्या उंचीवरती नेलं. मलाही अनेक वेळा अनुभव आला की अनेक लोक ऍडमिशनसाठी ती महानगरपालिकेतल्या शाळा आणि ज्युनियर कॉलेज हे खूप कमी वेळात बघायला मिळतं आणि ती एक वेगळी उंची नानांनी खरं म्हणजे संस्थेची त्या ठिकाणी नेली. शेवटी संस्थेची उंची त्या ठिकाणी काम करणारे प्राचार्य, त्या ठिकाणी काम करणारा शिक्षक वर्ग ह्यांच्या कामाची ती खऱ्या अर्थाने पोचपावती असते. अशा या कॉर्पोरेशन चालवत असलेल्या शाळेला एक वेगळ्या प्रकारची उंची, एक वेगळ्या प्रकारचा दर्जा देण्याचं काम नानांनी केलं. आज जवळपास 33 वर्ष नानांची शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा झाली आहे. 9 वर्ष प्राचार्य म्हणून नानांनी त्या ठिकाणी काम केलंय. आता कारखाने साहेब म्हटलेले समजलं की पूर्वी त्याच्यापूर्वी शिक्षण क्षेत्रापूर्वी इन्स्पेक्टर म्हणून म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनामध्ये पण काम केले की ते विशेष आहे. आणि नुसतं हे न करता साहेबांनी सांगितलं मार्गदर्शन असेल, अनेक विद्यार्थ्यांना, अनेक मुलांना त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातले मार्गदर्शन केले. खऱ्या अर्थाने जर बघायचं म्हटलं तर आता मी 4थी पर्यंत नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, नंतर पुन्हा हायस्कूल, नंतर 5वीला गेलो आचार्य. परंतु हे मी विशेषतः का सांगतो कारण की आज महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेला एक विशिष्ट उंचीवरती ठेवण्याचं काम ज्या खूप बोटावरती मोजणाऱ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी केलं, बोटावरती मोजणाऱ्या प्राचार्यांनी केलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नाना आपलं नाव निश्चितपणे घेतलं जाईल. कारण खरोखर राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या माध्यमातून अनेक मुलं आज हिंजवडी असेल किंवा सॉफ्टवेअर याच्यामध्ये आपण बघतो अनेक मुलं मागच्या 20 वर्षामध्ये त्या इन्स्टिट्यूट घडली. त्यांचा पाया ज्युनियर कॉलेजचा पाया त्या संस्थेमधून झालाय. मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपलं खरं म्हणजे निवृत्तीचा दिवस आहे. आपल्याला थोडस मनामध्ये किती वाटत असेल परंतु नाना आता पुरंदर तालुक्यामध्ये खूप काम आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे करायचंय. येणाऱ्या काळामध्ये विमानतळ आपल्या भागामध्ये होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमची अपेक्षा आहे की भविष्यामध्ये जे हिंजवडी आणि त्या भागामध्ये सॉफ्टवेअर पार झालं ते फार सुद्धा आपल्या भागामध्ये यावं. आपल्या शाळा ज्याप्रमाणे आपण त्या उंचीच्या नेल्या त्याच उंचीला आपल्या शाळा इथल्या पुरंदर तालुक्यातल्या संस्थाच्या उंचीला जाव्यात. त्यामुळे गणेश काका असतील किंवा चेअरमन असतील, सरपंच असतील, आप्पा असतील, मला म्हणायचं की नाना फक्त आपल्या खरेदी राहिले नाही, हवेलीचे. त्यामुळे आपल्याला सगळ्याच शाळांमध्ये, सगळ्या संस्थांमध्ये आपल्याकडे दिव्याला ITI आहे, जेजुरीला तंत्र शिक्षण शाळा आहे, तर त्याही आपल्याला डेव्हलप करायच्या. त्याच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी त्या ठिकाणी लागणार आहे. मला निश्चितपणे खात्री आहे आपल्या तालुक्याची शिक्षण क्षेत्रामध्ये एक विशिष्ट उंची आहे, परंतु ती उंची अजून चांगल्या प्रकारे वाढवण्याचं काम, एक चांगल्या प्रकारची ती व्यवस्था लावण्याचं काम नाना तुमच्या हातून मिळेल. आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अधिकचा तुमचा वेळ पुरंदर तालुक्यासाठी आणि आमच्या सगळ्यांच्यासाठी मिळेल. मी मनापासून, खूप मनापासून आपल्याला आज निवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर तुमचं पुरंदर हवेली तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आमचे मार्गदर्शन करून मनापासून स्वागत करतो. मी खरं म्हणजे नाना शेवटी आपली माणसं ही आपली असतात, आपल्या गावाकडची माणसं किंवा आपल्या जवळची माणसं, ती आपल्या माणसाला ताकदच देतात कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यामुळे ही जी कृतज्ञता आहे बापूसाहेबांच्या बद्दल ते कधीच माझ्या यादीमध्ये विसरणार नाही. ते का शक्य होतं? प्रत्येक याच्यात एकच मूळ मुद्दा असतो, फंडामेंटल असते की ही आपली माणसं, ही माझ्या तालुक्यातली, ही माझ्या गावची. आणि मग हीच भूमिका तुम्ही आता मगाशी उल्लेख केला सर की सेवा, मी मगाशी सांगितलं माझ्या भाषणात की सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो आता करायचं भाग. मला आता उलट असं वाटतं, मोकळं वाटतंय. मला असं वाटतं की इतका प्रचंड वेळ आपल्याला मिळालेला आहे, सेवानिवृत्तीनंतर भरपूर काय करू शकतो. आणि म्हणून दुपारी एक घोषणा मी केलेली आहे. आत्ताही येतो माझ्या कुटुंबाच्या समोर, तुम्ही माझ्या कुटुंबाचेच घटक आहात. मी माझ्या वडिलांच्या नावानं स्वर्गीय बुवासाहेब पाटील ग्राम विकास प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन टाकलेलं आहे. नजीकच्या 2 महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर प्रामुख्यानं पुरंदर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जेवढं योगदान आम्हाला देता येईल ते मी 100% देणार. पण त्यावेळेस तुमच्यासारख्या वरिष्ठांची त्यावेळेस आम्हाला साथ लागेल, तुमचे आशीर्वाद लागतील, तुम्ही ते द्या याच्याबद्दलही मला खात्री आहे. या व्यतिरिक्त तुमच्या या सगळ्या सिस्टीममध्ये, या सगळ्या प्रोसेसमध्ये
आमची जर कुठं गरज भासली, मदत लागली तर तेव्हाही तुम्ही आम्हाला पाचारण करू शकता सर. आम्ही त्यासाठी तुमच्या शब्दाला मान दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आलात आणि आमच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये एक कौटुंबिक सोहळ्याची शोभा वाटली खरं सांगायची म्हणजे. त्याबद्दल माझ्या संपूर्ण परिवाराच्या बद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि एक कृतज्ञता व्यक्त करतो की वेळा काढून तुम्ही का आणि मला सन्मानित केलं. माझ्या कुटुंबाची जी मनापासून इच्छा होती की आमदार साहेबांनी यावं आणि आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, त्यामुळे आमचा आनंद निघून झालेला आहे. आता अधिक काही बोलत नाही, पण जे थोडंसं वाटलं आता त्या प्रोटोकॉल संपलेच सर. आता माईक आणि मी आता नोकरीचे प्रोटोकॉल फार विचित होते, कारण असं जे प्रोटोकॉल वाटून मी बाकीची डिटेल सांगत नाही, पण 25 वर्षापूर्वी असंच असतं, चुकून माईकवर काहीतरी वेळ वापरा माझ्याकडे बोललं होतं आणि त्याचे पडतात महानगरपालिकेने म्हटले. पण त्यावेळेस मला 5-6 नगर होते, त्यांनी सांगितलं काही घाबरू नका, काही काळजी करू नका. पण तिथून पुढं मी खळदच्या भूमीमध्ये त्यानंतर 25 वर्षानंतर पहिल्यांदा माईकवर होतो. मला वाटतं तो एक प्रसंग होता की मला वाटतं आदरणीय स्वर्गीय चंदूकाका जगताप विधानसभेच्या निवडणुकीत काकांची इच्छा होती. ते मला म्हटलं की तू माझा प्रचारक असणार. म्हटलं असणार, 100% असणार. तू खूप जुना काढायचं. पण हे नोकरीचे प्रोटोकॉल हे असं सगळं करता करता आता थोडंसं लिबरल वाटतंय, मोकळं ढोकळ वाटतं, मेंदू हलका वाटतं. काम करायला जरा आणि जोमान आपण काम करू. आपल्याला एनर्जी आहे, काम करण्याची उमेद आहे, ईर्ष्या आहे, उत्साह आहे आणि कॉर्डिनेटिव्ह नेचर मुळात माझ्या स्वभावात असल्यामुळं अनेकांशी अतिशय चांगला हे करू शकतो, मी समन्वय करू शकतो आणि त्यातून आपल्याला चांगलं काम करण्यासाठी आपल्याला कुठल्याही राजकीय अभिनय न बाळगता जिथं जिथं चांगलं काम असेल तर करू. आणि माझी एक छोटीशी अशी इच्छा आहे मला की आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून निदान पहिलं काम आपण शिक्षण क्षेत्रामध्येच करायचं, कारण ते क्षेत्र माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. कारण निदान शिक्षण क्षेत्रापासून चांगल्या कामाला सुरुवात करू आणि ते क्षेत्र चांगलं आहे की तिथं सर मार्गदर्शनच गरज आहे. कारण आमचाही काळ असा होता की आम्हाला थोडंफार लिटरली गायडन्स कोणाचं नव्हतं. त्यात शिकायचं म्हणून शिकत गेलो. आमच्या घरच्यांची इच्छा होती, त्यांची प्रेरणा होती, त्यांचे आता प्रयत्न होते, त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्या परिस्थितीचा सगळा विचार करता जेवढं त्यांनी आम्हाला शिकवायचं तेवढं शिकवलं. पण पूर्ण अशी दिशा सापडल्या नाही सर आम्हाला खरं सांगायचं. त्याच्यापेक्षा आमचं मागचं जनरेशन हे फार लकी आहे की त्यांना गायडन्सच्या संदर्भात दिशा मिळते आणि आणखी मोठी उंची गाठता आली. म्हणून आपण ते तरी करू, त्या दिशा नाही ती दिशा देण्याचं काम करू. करिअर गायडन्सच्या संदर्भात संपूर्ण तालुक्यामध्ये आपण एक अशी काहीतरी छोटी चळवळ उभी करू, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करू आणि हे करत करत आपलाही लोकसंपर्क त्यामुळं वाढेल आणि आपले चांगलं सामाजिक काम केल्याचा आनंद आपल्याला राहिला तर ते अधिक योग्य होईल अशी एक सदिच्छा निमित्तानं माझी आहे. आता अधिक खरोखरच बोलत नाही. मी मनपूर्वक माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि असाच स्नेह सद्भाव आता आजपासून तुमची माझी ओळख झाली तेव्हाही सर कुठल्याही कामाला नक्कीच एक चांगलं सकारात्मक प्रतिसाद आम्ही देत जाऊ अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. की आपण त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी येण्याचा निरोप आल्यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं हा कौटुंबिक सोहळा होता आणि आमच्या कुटुंबातील महिलांनी आपण सकाळी त्या कार्यक्रमाला असतात तर आपल्याला ते सर्व पाहता आलं असतं. अतिशय खूप छानपैकी त्या कार्यक्रमाचं नियोजन सकाळी केलं होतं, पण आपल्याला काही कारणास्तव येता आलं नाही. पण निश्चितपणे आज आपण आता या ठिकाणी दुपारनंतर आलात आणि आमच्या कुटुंबावरील आपलं जे प्रेम आहे ते या ठिकाणी दाखवलं. त्याबद्दल मी कामठे परिवाराच्या वतीने आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि असंच प्रेम आपण सतत आमच्या कुटुंबावरती ठेवावं